नमस्कार. नमस्कार. तर विषय काय आहे? तुम्हालाच माहिती, तुम्हीच शेअर करणार आहे. आज लई खुश आहे सा. खुश आहे. तसं काय झालं, माझ्या मित्राचा फोन आला हम्म. की पहिल्यांदा आला, मी उचलला नाही, परत मीच लावला. म्हणलं बोल की. मला बाद झालं. म्हणजे मित्र म्हणजे सगळ्याची माहिती आहे माझा मित्र कोण, म्हणजे क्लासमेट माझा. थोडक्यात त्यानं काय केलं, आपली ही शेड आहे का नाही, त्या शेडच्या पुढे त्यानं जागा घेतल्या ह्या बांधलेली चिटकून. ती पण आपल्या फॅमिलीकडे शेअर करेल या दाखवा लागले. आणि हे बघा, तो माझा वाघ. खास जोडीदार आहे बरं का, मला कधीच सोडत नाही, कुठं सोडत नाही. मला मग तू जिथं आहेस तिथं मी आहे. तुझ्या फक्त माणसाने चावणार आणि तुझ्यावर 4 आणणार संकट. तुझ्यावर काय संकट आलं की तूच संकट दिसोस, मी नाही सोसणार. होय, आणि मी संकट आणून ठेवणार समोर, वाईट पण आणून ठेवणार समोर. तर ही जागा घेतली त्यानं, तो बंगला, त्या बंगला चिटकून ही जागा घेतली जोडीदारानं जागा घेतली म्हणजे त्यात आपणच मध्यस्थी केली आहे. त्यामुळे ही जागा साहेबांनी मिळाली आपल्या मित्र. आम्ही मला वाटते 3री बसनं ते 12वीपर्यंत कॉलेजपर्यंत होतो सगळं. फक्त ती साहेब गेलं परत मुंबईला, तिथं सेटल झालं. तसा आमचा विषय काय झाला, आम्ही स्पोर्टमध्ये असल्यामुळं आम्ही 12वी FY केलं. FY परत ॲनिमेशनचा कोर्स केला आणि घरची जबाबदारी पडली, म्हणजे शेत वगैरे पडायला लागले. त्यामुळे आणि तुम्हाला कुठं म्हणजे ऑफर आली हो 2.5 लाख रुपये भरून या. त्या ह्याची VFX कंपनी होती, हा. जी शाहरुख खान. यासारखी मुक्ती आहे ना, हा. त्यात आधी तर काय झाला विषय, भावाच पण MBA झालेलं, तो पण पुण्यात होता. तो पण जॉबला लागायचा टायमिंगला. मग त्याचाच फोन आला मला. तेव्हा माझा मोबाईल तर चायना आवाज, घरात फोन आला की आवाज देवळापाशी जायचा, एवढा मोठा आवाज. तो म्हणला बघ असं करूया, तू पण शिकू नकोस, मी पण शिकत नाही, दोघं पण शेती करूया. ओके म्हटलं, डन. बरं, विषय आपण कुठं वेगळाच बोलायला लागलो. हा. असं सांगण्यासारखं लय काय झाला विषय, तर मुद्द्यात सांगायचं राहिलं. तर मित्राचं नाव आहे जगन्नाथ धुमाळ, उर्फ त्याचं नाव बापू नाव आहे. हा माझ्यासाठी बापी आहे देऊ. तर बाप्याचा फोन आला पहिल्यांदा, मी काय उचलला. परत दुसऱ्याला आला, मला बास. काय बास आता म्हटला वस्तू घेऊया आपण एक दोघा टॉपची. काय बाबा टॉपचं तेवढं काय बोलू नकोस म्हटलं, घेऊया म्हटलं. फक्त म्हटलं बरं उदाहरणार्थ समजतं किती बाबांनो, 10 उदाहरण 10 लाख, 5 लाख त्याचं 5 लाख माझं, अशा टाईपमध्ये घेऊया म्हणत होतं. बघ म्हटलं तू जावा इथं बांधायला चालू करशील, म्हणजे आता ते 5-7 महिन्यात चालूच करणार आहे बांधायला इथं. त्याचं घर तो आहे मुंबईत, म्हणजे इथं राहायला येणार नाही. तो बांधून आपलं कवा आला बिला तर इथं राहणार आहे. फ्युचर प्लॅनिंग. त्याचा मेन टार्गेट होतं, त्याला आपली ही जागा पाहिजे होती बंगल्यापुरती. ही इथनं तिथंपर्यंत कुठली पण ते बनवत होता. तर आता नशिबानं आपल्यातली काय, म्हणजे आपण पण तयार नव्हतो, ती जागा मिळाली नशिबानं. आता जोडीदार होता शेजारी झाला. तर मला बघ इथं घर बांधायला चालू कर. इथं चालू केलंच की 100% वस्तू पसंत पडली की काय असेल ती किंमत, तुझी निम्मी माझी निम्मी, करार करूनच घेऊन टाकू, चालतंय मला. मग फक्त आता म्हटलं बाजाराचा विषय मेन मुद्द्यावर आला. म्हटलं बाजारात शेत बापराव बालादी बाजारा. तर बाजारा शेट चालते मला, घे बाजारा शेट. आता मी घेतला आहे आणि आता त्यानं जी रक्कम दिली आहे बाजाराला, ती रक्कम त्याला द्यायची ठरलेली आहे. बाजारा शेट आता इथून पुढं आपला आहे विषय वैयक्तिक 5,005. हा, बाजारा आपला आहे. आणि तो इथं आला की आमच्या परत दोघात एक वस्तू येणार. आणि आम्हाला अजून तुझं तसं काय नसतंय, फक्त काय असेल ते व्यवहार एका बाजूला, मैत्री एका बाजूला. होय, आणि मैत्रीत खरं सांगू का, व्यवहाराला का नाही सगळं जरा असं लांब होतं, तसाच विषय दुरावा होतो. आणि आपल्या फॅमिलीचा पण गैरसमज, आमच्या दोघात काय असं वैर वगैरे काय, म्हणजे वाद वगैरे काय झालेलं नाही. आणि आता तसं म्हणायला गेलं तर भाऊजीसनी पण त्या वेळेचं नसतो की, म्हणजे साधं चौकशी करायला पुरता पण वेळ नसतो. फोन केला तर ती त्यांच्या ह्याच्यात बिझी असते. ती आधीमध्ये एवढं फोन लावतो त्यासनी, तर ते जरा ते मीटिंग मध्ये हे ते शेवटी मुंबईत जीवन आहे त्यांचं. होय, दगादगीचा. आणि मग अजून ह्यो भद्रा बारका, तो घडायचा कधी, तो पळायचा कधी. आणि त्यात विषय काय झाला, त्या डेपुटीचा पण जीव बसलाय भद्राव. आणि घरात पण चर्चा केली, तर म्हणजे ते आता आपल्या दावणीला आलाय. अगं ते एवढं होतं असेल ना बसणं. मग ती बाजारा म्हटलं बरं राहू दे म्हटलं, चल दुसरी तिला सांभाळाय आपण. होय, हिथं जशी गॅरंटी आहे तशी आपण पुढली गॅरंटी देऊ शकत नाही म्हटलं. माझ्या अंगठी स्कीम म्हणजे तू म्हणशील असं केलं जर कसं केलंस, त्यापेक्षा म्हटलं माझा मी सांभाळतो, तुटल फाटल माझंच म्हटलं. होय, विषयच आपला फाटलंय पाक. अजून भाज्यालाही फाडणार आहे. आता काय फाडतोय शुभ बोलणार या. राहू दे बरं, राहू दे. तर हे फॅमिलीवर विषय करायचा होता. बाजरा साधा सोपा विषय सांगतो. बाजरा शेट आता आपला 5,005 फॅमिलीचा वैयक्तिक आहे. आणि येणाऱ्या
4 ते 5 महिन्यात मोठा धमाका लवकरच दिसेल दोघात, विषयच नाही. त्या तयारीला तो पण लागलाय आणि ह्या तयारीला मी पण लागली. फक्त म्हणलं गडबड करायची नाही. माझ्याजवळ म्हणलं आता हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपली फॅमिली म्हणलं भरपूर मोठी झाली करतील ना, बैल घेते ती विकते, खरेदी विक्री करणारे मोठमोठे व्यापारी सुद्धा पण आहे ती व्यापारी वर्ग आहे, अनुभवी वर्ग आहे, म्हणजे सगळा वर्ग आहे. हे आता तू मोठे झाला 5-6 महिने, कारण ह्याची सुरुवात होती का ह्याची घराची. होय. त्याची आणि सुरुवात झाली. शेवटी घर बांधायला काढलं की पण सुखाचं नसतं. तुम्ही जरा गार घ्या, त्यांचं घर उभा राहू द्या व्हायच की मी व्यवस्थित. तेच म्हणलं तू इथं चालू कर, हा. चालू केलंस की मग त्या मार्गाने मग बघायला चालू कर. बघितलं की लगेच मिळतो बैल असं नाही, त्याला जवळजवळ 3-4 महिने गुंफतील परत. पण आपण किती ठिकाणी ऐकतो एवढ्या मोठ्या मोठ्या रकमा देऊन फक्त एकदा बैल पळतो. अरे काय विषय त्याचं पण तो पण व्हिडिओ बघतो ना, ते मग बास तेच मला बास म्हणलं आता. आणि त्यात एक चुकी काय झाली, तेव्हा गडबड करून भात्रा घ्यायला नाही पाहिजे होता. होय. काय झालं घ्यायचा तर डेपुटी पण माझ्या नावानं वाढवते की तू घेतलास त्याला पाळणार तरी घ्यायचा, हे तर आता शिकवायचं परत त्यालाही आणि करायचं. एक बघतोय की आता जवळ की शिकवून पळवणं पण एवढं सुखाचं नाही, पण शिकवून पळवणं पण ही एक आनंद वेगळा आहे की आता मी आपण सांगतोय, स्वतः तयार केले. रायफल आला त्याला पण शिकवायला लागली. होय. नशिबानं तो बिना शिकताच लागलाय पळायला. म्हणजे हा जो बादरा तर मान खाली घालतोय तरी पण आपण म्हटलं आता जीव बसलाय त्याच्यावर, त्यामुळे म्हटलं बादरा आपल्या जाऊनच राहणार विशेष आपला. आता ती तोवर ह्यो आला रायबाला कसा शिकवला जलावल्यापासून, तोवर आता तो ह्यो आला काय ब्रह्माला काय नाही शिकवायला लागत. मग आपल्याला त्याच्यासाठी 4 आहे, 4 नाही शिकवाय म्हणजे आपण शिकवल्याशिवाय शिकणार होय की. पण ह्यो रायफल आहे का नाही आपला, तो घेऊनच पळणार आहे. ओ जोरात ओढू नका, ती कसली चेन आहे ऍडजस्ट चेन, एकदमच फास्ट लागल्या तो विषय होता. म्हणजे आपल्या फॅमिली आणि आपल्या फॅमिलीवर काय असेल ते रिअल असते, काय असेल ते खरं सांगतो आपण. ते सांगितलं चला. आणि जोडीदाराच्या माझ्यात लवकरच तुम्हाला एक नंदीत दिसेल 5 ते 6 महिन्यात बरं का, नाही मच्छीला लगेच. आणि कुणी तोवरच म्हणजे नंदी हाय दादा करू नका, आता काय घेणार नाही. व्हिडिओ करतोच की बाबा आम्हाला नंदी घ्यायचा आहे, आमची पैशाची जुळणी असेल त्यावेळेस उगच म्हणजे काही तर नको आहे आता. कारण की आता मेन टार्गेट आपला भाज्या राहिबा. भाज्याचं पण आता ते व्हिडिओ तुम्ही पुढे बघाच, डॉक्टर साहेब काय काय बोलले ते. होय. आणि रायबाचं पण तुम्ही पुढे बघाच. ह्याचा तारखा बाळा ये की रे, त्याला कोण काय येतं त्याला काय वाटतं माहितीये का, गुळ घाला निघाले आपण धुवायला. तर विषय असा आहे कसा 5005 हे बघा. हे आपलं कसं आहे, एकदा म्हणजे आवडलं का नाही आवडलं. नाव काय बघा, सम्राट. ह्यासनी भारतवर लय जीव बसला होता ह्याचा. लय जीव बसलेला. मग आता हाय का नाही, आता हाय का नाही भारतवर जीव, भारतवर जीव हाय का नाही. तर का अजून भारत मला कुठं मैदानात दिसलं जाणार देतात. भारत त्यासनी मारत नव्हता, भारत ह्यासनी मारत नव्हता अजिबात नव्हता मारत. असं नाव बघितलं ना त्यांना देतं. आणि ही आपली दावणीची टॉपची खरेदी 1.5 लाखाचं वासरू. 1.5 लाखाचं वासरावर काही खरं सांगतो 1.5 लाखाचा आहे. ब्रह्मा आपण 1.5 लाखाला घेतल्या आणि उचलून टाकल्या ना पिकअप मध्ये 1.5 लाख रुपये असं उचललं पिकअप मध्ये टाकलं तर केली तयार केली. आणि ही माझा जोडीदार एक जण आहे सतीश नाव आहे त्याचं, सतीश आणखी नावाज काय म्हणतात माहिती आहे का तिथंच तू म्हणला हीच पाहिजे तू म्हणजे बाकीचे हसत होते ते काय घेतलं ते यावं तेव्हा मला हीच वस्तू पाहिजे. त्याच्यावर म्हणजे तो पण असा म्हणजे एवढा अनुभव नाही ग. आणि मी पण ऐकलंय सतीश भाऊजी ज्या तरी बोलते ती खरं होतं. फक्त आता बघा ही बघा वस्तू ही 1500 त्या दिवशी पेरा टाकला बैलावर तेव्हापासून वांग टाकू ना असा बसतोय. काल इंजेक्शन झाले, टॉनिक चालू आहे आता. बघ आता जरा हिल लागली सुराला. का रे भद्रा, आपला 5005चा झालास की लगेच आजारी पडलास, वाकडा झालास वे. नाही फेरा टाकला ना बैलावर, सोसला नाही काय म्हणजे काय. आणि डायरेक्ट फेरा आहे. आणि ही खुळ्या बोड्याचा ही खुळ नुसतं लाड करून घ्यालाच. आज कसा गार लागतोय भारी. गांधी चालू नाही मी चालू ना तू आलीस ना आता. रायबा तू अशी पाटलाव मी लावलेली अशी. आणि चला आज आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं बरं का. बरोबर काढायला लावूया. 3:16 झालीत काय 3:16 हां होय. आपल्याला भुका लागत नसते बैलांच्या जवळ असलो.
आता खरं फॅमिली कशी म्हणत तुम्ही 3-16 सांगितलंय जा. तुमचा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल आहे तुमच्याकडे. हो आता काय टाईम बघू शकताय 3:17 3:25 आत जर खाली बसला काय तर ना बोल काय काय बोल की काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा काय 3:25 आत रायबा शेट खालीच बसला पाहिजे. आणि काय बसला तर? नाही बसला तर रायबाचं तुझ्यावर प्रेम नाही, बरं. आणि बसला तर बसला तर प्रेम आहे. ठीक आहे. रायबा बस खाली बाळा. हा बघ रायबा जर बसला 3:25 आत तर काय रायबा तुला आई मानतोय, नाही बसला तर नाही मानत. रायबा बस खाली. थांबा कॅमेरा म्हणजे काय विषय लय वेळ होईल. बरं पळवत दाखवूया. 3:25 सांगितलंय 3:17 टायमिंग दाखवलंय की मी फॅमिलीला. रायबा खाली बस. ए पिल्या बसा. बस खाली हो. बस. ए बस. आले ले आले ले बस खाली. थांबा की जरा काही. बसणार बस गे खाली. माझं मन सांगते तू बसणार खाली. पलीकडे जा की तू पलीकडे जा की बसते का नाही बघ खाली. काय सांगतेस कानात कानात काय तर सांगायला आल्या बघा. ए, बस. किती शांत बस. तिथं नको झोपू, इथं जाऊ. इथं बस. बस खाली राहिली. ये. 3:19 बस की बाळा. बस. ये. ये खाली बस. ये गं बाई. ये खाली ये. ये खाली. ये. उभा राहून कोण झोपतं का? 3:19 झाली ती 19, 20 अजून 4 मिनिटं. 4 नाही 6 मिनिटं. होय की सांगतोय का तुला टायमिंग मी. तुम्ही आपल्या फॅमिलीला दाखवत राहा. बस. बसा बसा बसला. नाद करा पण आमचा कुठे. दाखवा घड्याळ. च्या गावात 12च्या भावात बाय. 3:20 3:16 टायमिंग लावलेला आपण 17 3 मिनिटात बसला बघा. अगं मला माहित होती मला माहित होतं की रायबा शेठ बसणार कारण की आम्ही जवळ आहे ना त्याच्या. मला माहिती आहे बसतो का नाही. आता बघायला लागला आता म्हणत बसायला लावलं असेल कुठे निघाली असेल. पुढं अशा काय किती गं बाय. तरी म्हणायचं निस्वार्थ प्रेम आलं का ध्यानात. निस्वार्थ प्रेम ह्याला म्हणायचं. तुम्ही तेवढं जवळ येऊ नका. खरंच बरं का शप्प सांगतो मी म्हणजे खरं तुला ते आई मानते बरं का रायबा मग खरंच. माणसाच मला तुम्हाला दुश्मन सारखं पळवाय नेते. नाही रे बाळा, तुझं पप्पा आहे, ते पप्पा. तुमचा तर माझ्यापेक्षा लय जीव आहे तुझ्या. बस तसंच असतंय ग. ती तुला भिनवतेत र. तुझं नाव करायचंय त्यांना. नाव रायबाचं नाव. तू जसं आम्हाला केलंयस मोठं, आता तुला मोठं करायची जबाबदारी आहे ना. होय पळवून छान छान पैर करून कष्ट घेऊन आणि तू त्याचं चीज करायचं. होय नाही तर का त्या कष्टाला फळ मिळालंच पाहिजे. होय दुसरं नको. झोपणार पाय पण पसरणार आता ह्यो हळूहळू. त्यात काही विषयच नाही. चला जाऊया आपण. जाऊया चला जेवायचं. फोन आला तर महत्वाचा विषय आज शेअर करायचा आहे आपल्या फॅमिली बरोबर कारण की आम्ही सगळं फॅमिली बरोबर शेअर करतोच. तर आज एक शेअर करायचा आहे आणि आता आपण आपलं सर्व नंदी बाहेर काढलेलं पुन्हा एकदा आत घेणार आहे. हो बघू शकतो रायबा शेट कसा बघतोय कारण की आज काय घेणार आहे. आज रायबाला घेऊन जायचं होतं गट्टू फायनलला. मग त्या तयारीने होतो तर पायरा झाला कॅन्सल अचानकच कारण की तो नंदी काल पळाला म्हणून म्हटली ती राहू दे. मग परत बाकी 2-3 पैरं बघितलं अचानक कोण तसा बैल देत नाही त्यामुळं झाला कॅन्सल. आणि काय असेल ती रिअल असते आपलं खरं सांगतो ना. परत कमेंट येते की तुम्ही काय नुसता बांधून ठेवताय वगैरे. झालेलं का झालेलं पायरा
मग डन आपण म्हटलं पायरा जावा झाला तेव्हा ती पार्टी पण डन मानलेली. खरं परत अचानक फोन आला नाही, मीच लावला डन आहे का, फिक्स आहे का, तर म्हणजे जाऊ असं असं झाला विषय. बरं म्हणलं ओके. परत 3-4 पैरं गेली. तिने 4 पैरं अचानक नियोजन झाल्यामुळं मिळालं ना आपल्याला, राहू दे म्हटलं चला. मग सकाळी फोन आलेला की पळ्या का, म्हटलं आता नको, कारण वेळ पण झाला आणि आता वैरणीची सोय करायची आम्हाला. आता आम्ही आज वैरणीची सोय करायची आहे म्हणून म्हटलं आता अगदीच बैल आत घ्यायची, कारण की नुसती की आपलं वाडं खाऊन खाऊन त्यांची सिसाडी काय म्हणते, सिसाडी का काय, सिसाडी नुसतं एकच खाऊन खाऊन काय म्हणते त्याला, हां सिसाडी आपण होतो ना, हां काय बसल्या सिसाडी, हां त्यांची सिसाडी बसल्या म्हणजे ती खाऊ वाटण द्यायचं म्हणून म्हटलं गावात तोडलं मी अशी गावात. आणि हे जी कुट्टा केला मस्तपैकी आणि त्यासनी टाकलाय गावानीत, म्हटलं आत घ्यायची आणि बांधायची निवांत बसू देत. आणि त्या शेटला काही काल इंजेक्शन झालं ते पुढे व्हिडिओ बघाच तुम्ही. आणि इथं जागा करणार आता त्यासनी म्हणजे काही सावली येते अशी. तर शेडत घ्यायचंच नाही आपण, संध्याकाळी शेडत घ्यायचं. छोट्या वगैरे राहणार आहे मस्तपैकी. शेट आज आतायचा तुम्ही चला, खाद्य संपलंय आज, खाद्य पण नाही. गावात तोडा जायचं आहे ही आज गावात. तर आम्ही आलो आता इथं वैरण तोडायला. ती वैरण घेतल्या आत्तापुरती घेतल्या, 1-2 वजी तोडणार आहे फक्त. आणि बल्ली शेट आपले गेलेत खालतीकडे डेपुटीने वैरण तोडून ठेवल्या तिथं. आणि आपला हत्ती घास आहे म्हटलं 15 दिवसाची वैरण आम्ही एकदमच काढतो, असेच दररोज वैरण काढत बसत नाही. दररोज वैरण काढायला आली कंटाळा येते गावा काढायचं म्हणून. मग आता इथं हत्ती घास, परत तिकडे बल्ली शेटनं वाडं गेली ती तिथं जाऊन पिकअप लावल्या. ती वाडं घेऊन यायचं. हत्ती घास झालं, वाडं झालं, कडबा आहे, वल्ल वाढायचं, वाळकं वाढायचं, त्यामुळे काही विषय नाही. आता चला लागतो सुराला झमझम आता तोडतो. हा गे बस तर ते राहिलं ठेवून तेवढं. तर बेकार कंडिशन झाले, तावाय पण लागले. आणि आमची बल्ली भाव आलीत ट्रॅक्टर घेऊन, एवढी वैरण बरोबर झाल्या, एवढी तोडल्या. आणि वाढ कधी मिळणार बोलतील का आज? वाढ झालं, हत्ती घास झाला, बाकी आपलं माक्यानंच बघतोय. कडबा आहे, भात्या नाही, नाच करते काय असं लागते वैरणीची सोय करा. फक्त मैदान नाही, रायबा शेटचं झालेला पायरा सांगितले मागाशी मी, तो पायरा झाला कॅन्सल. बघू नेक्स्ट टाइम आता भरायचा. आता बल्ली भाऊ म्हणतो, काय म्हणतो बल्ली भाऊ, एकटा भरणार एकटा. चला कवळ देतो बरोबर. आता जाऊ वर जा. हा तावा लागलो बल्ली आज, तावते कसले बल्ली भाऊ आमचं ऐकतच नाही, घासून मार म्हणतो इथं श्रीशा स्कूल बस लागते. तर ह्यात नाडलं आता हत्ती घास, आणि या ट्रॅक्टरवर नाडलंय ते आपल्या रानातलं खालतीकडचं हत्ती घास. ते बल्लीभाऊ मागाशी घेऊन आला. आता बल्लीभाऊ निघाली ते वाडा आणायला. इकडं हे कडबा आहे, इकडं पिंजार आहे. हा मार घासून जाऊ दे मागे, जाऊ दे हो ओके. तर श्रीशेची मम्मी चिक्यावर चिडलेली आज लय, कारण की चिक्याच्या लय कंप्लेंट यायला लागल्यात चावतोय म्हणून. कधी कधी वाच करतोय, ती सगळ्याशी वाटतं चावतोय, आणि कधी कधी चावतोय. त्यामुळे करतय खुयागत करतय. आणि आम्हाला भीती काय म्हणजे चावणं ही चुकीचंच आहे. शेवटी एखाद्याला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी चावला, काय झालं आता काय करायचं, काय सांगितलेलं कळतंय. म्हणून मी जेटीने गेलो आज ईश्वरपूरला. म्हणजे ह्याचा विषय काय, आता ह्याला बेल्ट लावला तर ह्यो बेल्ट पण काढून फेकतोय. म्हणजे ह्यांनी कसला स्ट्रेच बेल्ट आणलाय, चॉक बेल्ट काय म्हणते तर, चॉक बेल्ट. म्हणजे एवढा तो सोडायचा प्रयत्न करेल तेवढा आवडणार. आणि एक वस्तू आणली, तर ही दाखव की मास्क. गावते का आणलाय त्याच्यासाठी. मास्क हातात घेतल्या उठला. एवढं हुशार आहे. त्याला आम्ही मागाशी घालण्याचा प्रयत्न केलेला, मास्क कुठं जाऊन बसला बघा. आणि मी रुचल्या म्हणून आत्ता मांडीवाला होता, बोललेली नाही मी, त्याच्या मागे लागलेली. म्हणजे मारल्यागत करायचं नुसतं, मारत तर नाही मी,
पण भीती घालायची, शेवटी पर्याय नाही. काय करायचं पर्याय, मला डोकं चाललं ना. आणि मास्क पण येऊ बसता नाही व्यवस्थित. आता हे दुसरा का तिसरा मास्क येऊ आत्तापर्यंतचा. ह्यो परत देऊन येऊन दुसरा आणूया. काय असा पर्याय आहे का जेणेकरून हे चिके आपला ह्यो मास्कच नको, ह्याचं काय त्याला चावता आलं नाही पाहिजे, शांत झालं पाहिजे. आणि ते पण चावतंय कसं, ते आता काय सांगायला नको, कोणाला चावते, का चावते, कसं चावते. म्हणजे एरियात कोण नवीन आलं की ह्यो गोवा सुटतोय जातोय कार्यक्रम करायला, असं करते. आणि भ्या एकच वाटते, लहान मुलाच नाही कोणाला तर काय ते. होय. आणि कोण काय रागानं, होय ती पण आम्हाला म्हणजे जीव बसला याच्यावर. होय अचानक फ्रंट कॅमेरा चालू झाला त्यामुळे मी दिसलो. तीच भ्या वाटतंय. फ्रंट कॅमेरा चालू झाला नाही, तुम्ही केला अवतार बघा. अगं ते मी झूम करत होतो ग, त्या ह्याच्यात टच पडला. मग हे चिक्या माझ्याकडे बघते आता, एकटक आला बघा इकडं. हे जा आई चिडल्या, हे बाळा बाहेर जा. कुठं आलाय जरा देऊन या परत, खराब पण दिले आपल्याला. इकडे की तांबारल्याला दिले, असं कुठं असते वे. 300 किती रुपयाचं आहे, 30 रुपयाचं आहे. आणि ह्या बेल्ट पण काढलाय लागलाय, किती वर्ष झालं पडलंय माहित नाही. हो का, वस्तू घेताना पारदर्शक घ्यावी. तो आणि उचललो तिकडे जाऊन झोपला. वयाले माणसं पाय कसं करते, पाय तसं पाय कसं काय होती, असं नॉर्मल काय काय जनावर काय राहते, सवय राहते 3 पाय उभा आहे. नाही 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 ते आपला विषय झाला की हो, त्याचं काहीतरी दुखत असेल नंतर काय, जर तुमचं म्हणणं आहे का नाही त्याचा पायाचा विषय, तुम्हाला साधारण आता मोडला तर तुम्ही काय करता, पाया तुम्हाला काय होतं म्हणून मी तसंच म्हणतो. पण याला जर तसा काय प्रॉब्लेम असतो पायाचा तर तुम्हाला हातच लावून देतो. सगळं जरी प्रॉब्लेम असतो तरी तुम्हाला ते हात लावून देतो. तुम्ही बघा हात लावून, त्या हात लावून दुसरी सगळं करून दे. आणि तो प्रॉब्लेम जर निघायचा असला तर तो पाळला नाही पाहिजे. मग विषय घेऊ बघू चालू चालू. तुमचं म्हणणं मला फक्त तुम्ही माग थांबा. तर डॉक्टर साहेब आले ते, आणि एक ड्रायव्हर आहे ते, अनुभवी ड्रायव्हर आहे ते, त्यांनी काढलं भाज्याच्या पायात फॉल्ट. आणू दे विचार माग, डॉक्टर आणू का, चल बापरे बाबा. बघा आता काय चर्चा होते. व्यायाम चाललाय रे. बाहेरच असू दे. हा ते म्हणते की, ते म्हणते ते 3 ऑप्शन आहेत, त्यात तिसरा ऑप्शन ते तुझ्या. तेच आहे विषय. आमची 2 तास ती गाडी विषय चालला पहिली. आता नैशितला बैलला माया बसली, बैल काय केल्याने ह्या बाजूला बसायचंच नाही, आणि बैल खाली मस्ती करायला लागला नाही. ताप कशी घटलो बैलाला ताण बसतो, तसा बैलाला ताण बसत होता. सगळं आम्ही कधी एक्सरे काढायचे एवढ्याच होत नाही. काहीतरी बघा जावं तुमचं, तुम्ही बाहेरचा काय विषय होता तुम्ही बाहेर. तर बाजाराची ट्रीटमेंट चालू आहे आता. म्हणजे बाजाराला डॉक्टर साहेब त्याला आणल्यापासून मला वाटतं आता इथं आणून 6-7 महिने झाला असतील. त्याला जनताला आपण दिलेलंच नव्हतं काय. तर आता डॉक्टर साहेब जनताला देणार आहे ते औषध. नुसतं जनताला का दुसरं आणि काय देणार आहेत, स्किनचं काय. हां किती 7व्या दिवशी म्हणजे ह्याच्या गत सेम आपल्या रायफलची स्किन बघू शकता आता कशी झाली. ह्याच्यागतच होती पहिली, अशी मोठी केस होती आणि पोटात वगैरे असं शिळीगत दिसायचं. हा शिळीगतच दिसायचं मला, ते बघितलं घासू द्या. आणि आता तीच ट्रीटमेंट ह्याच्यावर चालू आहे. रायफल लागला मस्ती करायला, आणि ह्याच्यावर पण भरपूर फरक पडला बरं का डॉक्टर साहेब. फिटनेस आला आहे मला. हा ती विचारायचं आहे, कारण की आपल्या म्हणजे 2 दिवस झाले डोक्यात जायची विचारायचं. मी याचा व्यायाम घेत होतो डॉक्टर, म्हणजे मला वाटतं आदतमध्ये
अपेक्षेपेक्षा जास्त व्यायाम घेतलाय मी रायबाचा नुसता व्यायाम घेतलाय तुम्ही काय पाट्याला हे हाणून पाट्याला पवनी परत छकड्याला चालवणं खरं फिटनेस व्यायाम देऊन सकट होत नव्हता त्याचा काय विषय होता ते ज्याला ती वर्म पडलं पाहिजे ती हा. काय कमतरता आहे की त्याच्यावर त्याला हेच होणार नाही ना आता फिटनेस बघा तुम्ही कसं दिसायला लागलाय होय तरी आता जोगावं नाही तरी पण त्याची हाडकं वगैरे दिसते ती पहिलं सगळे बघा, कसं दिसते. होय हे बघू शकता मान वगैरे आपण बाहेर होता तेव्हा करायला पाहिजे तो व्हिडिओ आणि भरपूर फरक पडलाय ॲग्रेसिव्ह पण झालाय आणि तुम्ही जे म्हटलेलं का उडी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं का बाहेर उडी घेऊन पळत होता साईडला पहिले एक उडी बाहेर असं टाकायचा आणि परत चाळा पडायचा आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं तसं आता आत पडून पळतोय त्यामुळे काय विषय नाही फरक पडलाय चांगलाच तुम्ही पण ऐकलं तर महत्वाचं 15 दिवस गेट केला तो महत्वाचा विषय मग काय होतं हा. 5-7 दिवस गेले डबल लेगीची तसं नाही सर होय 15 दिवस कोणाला घ्या 15 दिवस दिला गॅप म्हणजे प्रॉब्लेम क्लिअर झाला ना तुम्हाला आता एक नंबर झालाय म्हणजे मी तेच विचार करत राहिला मी म्हणलो एवढा व्यायाम मी घेतोय तरी एवढी फिटनेस मध्ये येत नव्हता उलट जास्त दिसायचा जाड म्हणून म्हटलं टॉनिक बी चालू ठेवलेलं लागतं हो टॉनिक संपले आता गॅप दिलाय जरा बरं आता नाही का, आता त्याला कंटिन्यू मैदान तुम्ही काही अडचण नाही त्याला पावायचं आणि जाणताल किती दिवसांनी द्यायचं असते महिन्यानं तरी आपण द्यायचं महिन्याला द्यायचं असते द्यायचं लागतं काय अडचण नाही. आपण कारण आपल्याकडे कसं राहतं हिरवे ताराचं प्रमाण जास्त राहतं ना हा आपण ओळखा तारा कमी जातो बर आणि ह्यो विषय जरा वांग टाकून फेरा टाकल्या बसली नाही क्लिअर होणार की अशक्तपणा जरा असणारच आहे त्याला नॉर्मल हा त्यासाठी त्याला आपण काय नाही होती क्लिअर त्याला काय नाही होणार आणि आता जरा विकनेसपणा राहणार पाहिजे 2 दिवस ह्याची तब्येत होईल का होणार हा होय तुझी तब्येत झाली असं त्याचा काही विषय नाही तर आता भद्रा शेटला करायचं इंजेक्शन जाणतो आता भद्रा शेटचा विषय आणि आपल्या फॅमिलीवर शेअर करायचा तो पहिल्यांदाच टेक घेतो आता मी आधी ही शेअर करायला म्हटलं डॉक्टर साहेबांची आणि ओ डॉक्टर साहेब हे विषय आपला काळजाचा आहे काय म्हणजे काय झालं गेलं तर आजारी पडला वगैरे तर लगेच देत जावा कारण की आम्हाला त्याच्याशिवाय काय आजार पडत नाही आता त्याला आपण द्यायची टॉनिक दिल्यामुळे आता होय. काय अडचण येत नाही आणि भरपूर फरक पडलाय हे बघू शकता बिना व्यायामचा आमल्या व्यायाम आपण घेत होतो माहिती आहे का तरी गडी फिटनेसमध्ये आला नाही आता व्यायाम मला वाटतं महिना जरा गॅप आहे 1 महिना झाला पूर्ण व्यायाम नाही दिलेला तरी फिटनेसमध्ये कसं दिसतो नुसत्या फेऱ्यात आहे का ती जंत आणि आम्ही म्हणे 6 महिन्यात एकदाच डोस द्यायचा जंत मला 2 महिन्यात तरी शिक्षण करून द्यायचं चुकवायचं नाही दुसरी हो ती महत्वाचं आहे. मग तुम्ही एवढं वैर नाही आणि महत्वाचं सांगायला राहिलं भाज्याचं तर आपला भाज्या बाहेर आहे माझ्या जरा चालवून दाखवला जरा एक फॉल्ट निघत होता तर डॉक्टर साहेब म्हटलं त्यासनी म्हणलं थांबा डॉक्टर साहेब यायला लागली ती मग आल्यावर चर्चा करायचं डॉक्टरने तो जो फॉल्ट काढलेला तो काही फॉल्ट नाही म्हणून सांगितलं काय विषय होता डॉक्टरचा ती म्हणे पायात चमाकलाय किंवा शिरा तर त्याला काय विषय नाही पायात जर चमाकला असता तर त्याला पाय नाही टेकायला पाहिजे साईडला गाडी घेऊन नाही पळायला पाहिजे थांबायला पाहिजे काय त्याला सगळं झोपून सगळं तुम्ही चोराय सगळं केलंय त्याला प्रॉब्लेम होता दिसत नव्हता तर आपण तो दिसायला लागला आता तो जवळ यायला लागला माणसांच्या त्याला घेऊन यायला लागला फक्त आता त्याचा एक जो प्रॉब्लेम आहे आपला जो काही विषय झालेला आहे तो प्रॉब्लेम असणार आहे त्यानंतर तो काय अडचण नाही. आता ते डॉक्टर साहेब ते शेअर करायचा नाही जो काय प्रॉब्लेम आहे तो लवकरच भाज्या आता आम्ही काय बोलत नाही जेव्हा पळत तेव्हा सांगतो मग डॉक्टर साहेब आणि एक सांगायचं राहिले महत्वाचं डॉक्टर साहेबांनी भाज्याचा अजून रुपया घेतलेला नाही डॉक्टर साहेब अंदाजे किती झाला असतील पैसे त्याचं काय नाही तुम्ही एवढं कष्ट घेतला आणि त्या पैशाकडे बघून सगळे येत नाही अंदाजे सांगा घेऊ व्हायचं इंजेक्शन झाली ती आणि डॉक्टरांनी किती visit दिले त्या होय. किती वेळ रात्री जर काही केलेलं नाही विजेट दिल्या त्यानं महत्वाचं म्हणजे आपलाच नंदी आहे असं जाणवून म्हणजे हक्कानं चालवला का व्यायाम घेतला का टॉनिक दिलं पडलेत का? हे मग त्यामुळे म्हटलं बास आपण हेच कमवलंय आणि माणसाने पैशाकडे बघून जर सगळे झाले. पैसे काय अडचण दे माणसं नाही तिथे. होय नाही कर भाज्या डॉक्टर साहेब काय आपल्या आमच्या फॅमिलीला तेवढं सांगा काय भाज्याचा विषय नक्की माझ्या पाळणार का तर 100% पाळणार हे मी लिहून देतो कशा पद्धतीने फक्त कसं आहे हा. कुठल्या गोष्टीला संयम पाहिजे संयम आमचा नाही तुमचा संयम भरपूर झालाय पण तो नको त्या गोष्टीसाठी झाला हा तेवढा विषय झाला नाही संयम झालाय अजून संयम ठेवून त्याच्या बाबतीत त्यात काय विषय नाही संघर्ष आल्याशिवाय काय confuse होत नाही. तर त्यानं आम्हाला शिकवलं बरंच काही शिकवलं त्यानं आम्हाला भाज्यानं त्याच्यामुळे अनुभव आला आपल्याला शाबास तर आता साहेबांनी इंजेक्शन करायचं आहे कसं वाटते आता अजून ते घेऊया टेक परत आपण स्टार्टला घेऊ तर डॉक्टर साहेब तुमचं नाव शुभम म्हणते शुभम मोहिते राहणार बेरड बुद्रुक बेलोडे बुद्रुक पण जाते छत्रपती संभाजीनगर आणि कुठं
पुणे मुळशी पुणे मुळशी मुंबईला पण जाता काय मुंबईला चिपळूण आहे. चिपळूण म्हणजे एवढ्या लांब लांब विजिट असते त्यांचं आणि बरंच आपलं फॅमिली मेंबर पण तुम्हाला गाठ पडतील ना. हो, बऱ्यापैकी तुमचं संभाजीनगरला पण फॅन भरपूर भेटतो ना आम्हाला. तर जे डॉक्टर साहेबांची गाठ घेतली त्यांचं मनापासून आभार आहे. तुम्ही तिथं आपला विषय काढताय आणि तिथं गेल्यानंतर आणि डॉक्टरांचं तुम्ही डोकं खावा म्हणावं तेवढा भाज्या सुराला लावा. बाकी काय नाही. तर डॉक्टर साहेबचा नंबर सांगा तुमचा. थांबा जरा कोंबडा बरोबर टायमात वर. हा सांगा. 9112333344. 91123344. हा डॉक्टर साहेबांचा नंबर आहे. कुठलाही बैलाचा गाया बघता काय बघतो पण ह्यातनं जास्त करून गायाच बैलच बैलन घोडा जास्त आवड डॉक्टर साहेबांनी घोड्यांची हा नाही बैलांच्या पेक्षा. बैलांपेक्षा जास्त. पण आता तुम्ही बाजीमुळे पुन्हा आणि बैलात आवड निर्माण व्हायला लागली. हा तर डॉक्टर साहेबांनी कुठला पण बैलांचा प्रॉब्लेम असू दे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर साहेब बरोबर तुम्हाला सल्ला देतील आणि व्हिडिओ पण मागितला की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगताच. हो काय अडचण नाही. आम्हाला व्हिडिओ जरी करून टाकला हां तर आता रायबाज आपल्याला सांगितलेलं पहाटे 4 वाजता मला येऊन सांगितलं नुसता व्हिडिओ करायचा. पहाटे 4 वाजता व्हिडिओ केला. नुसता व्हिडिओ तुम्ही मागितलेला हो, पण तुमच्या लक्षात आलं नव्हतं ना. नव्हता आलेला. मी विचार करत होतो तेच की मी विचार करत होतो पहाटे 4 वाजता काय सांगितला व्हिडिओ करायला. तर त्याच्यावर ते प्रॉब्लेमच क्लिअर होणार नव्हता ना. हा मग काय सांगणार आहे का प्रॉब्लेम नक्की काय होता ते 4 वाजता काय व्हिडिओ करायला लावला तुम्ही. त्याला सकाळचा जो श्वासोच्छ्वास असतो नॉर्मल हा. जो बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं हा. त्याचा प्रॉब्लेम होता. म्हणजे तो असा उभा राहायचा गप आणि एकदम असं काही करत नव्हता काय हा. नव्हता त्या टाईप. मग ते लक्षण निदर्शनात तुमच्या आणायचं होतं. हां हां त्यासाठी म्हणलं तुम्ही नवीन व्हिडिओ करा आणि आता पण आपण आता क्लिअर त्याचं काहीच आता बघायला लागत नाही. आता काय नाही ते म्हणजे जे होतं प्रॉब्लेम ते झालीच सॉल्व. सगळं क्लिअर आता पाहायला लागला तुमच्या यानं तुम्हाला जसा पाहिजे तसा आता तसा. खेळ पडून पडते. आता होय. काही अडचण नाही तुम्हाला. आता त्याला शांत करा मला. हो आला महत्वाचं सांगायला राहिलं ह्याचा काय पर्याय आहे का ह्या चिक्याला. काय काय आलंय अग्रेसिव्ह चावतो सगळं. बारक्या पोरासनी असं अनोळखी पण दिसले की डायरेक्ट जाऊन नाही नाही ह्याला फक्त एक सेफ्टी म्हणून रेबीचं इंजेक्शन देणे. सगळं चालू सगळं चालू आहे फक्त पुढल्या पार्टीला बी आहे ना काय दिलंय का नाही 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 रेबीचं इंजेक्शन द्यायचं आपल्याकडे रेकॉर्ड ठेवायचे. चालू आहे की सगळं चालू आहे. हा, मग काय अडचण नाही. त्याला फक्त शांततेचं काय आहे का नाही. शांततेचं नाही ती त्याचं काम करणार. बरं चला इंजेक्शन करूया. आता साहेबांनी वांग टाकलाय. भद्रा तू गार घे ती चिक्क्या झाले केवढं मोठं डोळे केली ती. तापाय काय नव्हती तापाय नव्हती याला. तापच काय. हा खाई नव्हती तापाय. आज 2 दिवस झालं वांगा टाकून त्याला टाकलाय. त्याला काय व्यायाम आहे का डायरेक्ट आपण केलं व्यायाम करून नाही उठायचं. पेरू पाहिजे मोकळा वेळ आहे ना. आम्ही डोक्यात तेच घेतलंय आता. पहिला आम्ही सकाळला 5-5, 10-10 किलोमीटर चालू होतो तरी मला म्हणायचे ते चिक कशाला चालवत आहे पण उडी कळत नाही पाहिला. आता या पिंट्याचं ती बरोबर चाललंय रुटीन चालून नाही. डॉक्टर काय म्हणते ते व्यायाम द्यायचा नाही शक्यतो फेऱ्यातच. फेर मैदान हम्म. गाडीची सायकल पाहिजे होय ती नव्ह त्याला गाडी उठून का आता. लॉंग ऍक्टिंग असल्यामुळे खाली दिवस राहणार. पण आता काय किती दिवस गॅप काय म्हणजे विश्रांती त्याला किती दिवस 6 दिवस खाली दुसरा. परत आणि दुसरा डोकं पुन्हा 7व्या दिवस दुसरा दिवस 7व्या दिवशी दुसरा दिवस. व्हायचं. 5 दिवसांवरती काय लिहिलंच. म्हणजे स्किन साठी ते दिले काय. पण लिहिलंय. स्किन बरोबर पण एक दिले आणि वर्मचं पण एक दिले. हम्म. डॉक्टरांनी रायबाला एक इंजेक्शन केलं त्याची स्किन सेम घोड्यासारखी झाली. म्हणजे असं पहिल्यापेक्षा स्किन एकदम छान झाली. त्याचा ओढून पण येणार ना म्हणजे आता एवढी नाही बारीक येणार. आहे. एकदम बारीक तुम्हाला मी म्हणतो का नाही मांडीला येणार तशीच ते दिलं वाढली पाहिजे. हो आणि धुतला तरी त्याला आता आपण ते 1 महिना झालं का नाही ह्याला डबल टाकलं का नाही हे तुमचा रायफल हा त्याला पूर्णपणे ते ह्याच्याकडे होणार राय बघ. रायफल. पण रायबाला धुतला तर असा तेलकट दिसतोय घोड्यासारखा. हा. असं अंगावर पाणी उभा राहतंय आता पहिलं राहत नव्हतं. पहिलं त्याला असं मस्त वगैरे एवढं हे नव्हतं. नाही नाही आता छान दिसते. काय झालं पहिल्यांदा काय झालं? चालू पूर्ण ते चिरंजीव आलेला नाही ना तो काम. आणि डॉक्टर आपलं पैर पण करून देतात. पहिलं करून देत नाही ती. हा एखादा त्या जवळ ओळखीचा असतो तो. तेच की तिथलं पलीकडचं कुठं काय असलं तर